गावची शिवाजी महाराजांची कीर्ती बेपाम भल्या भल्यांना कुठला गाम याला कोण गालिली असते ना दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अलीतील शाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला का पगार कोणी घेईन ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार तेवढाच अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यांना विडा उचलला नाव तेच अफजल खान नाव तेच अफजल खान जिता जाता जणू सैतान कान बोलला छाती टोकून शिव बाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबाराचे कान निघाला मोठ्या कुरबीत त्याचं गोड दळ पायदळ फौज पट्टालही बक्कळ अंगी दातीचं पळ पानारा कापीत चळचळ वाटेल बेटेल त्याला चिरडीन त्याच्याच कानाची सेना निघाली गावा लुटली देवळा उद्ध्वस्त केली आया बहिणींची अब्रू लुटली कोण रोखणार या वादळ आता शुभाचं काही खरं नाही इकडे निजान तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलायला लागला आता शुभाचं काही खरं नाही राजाची सेना मोठी बरं कानाला कसा टोपणार काय लढवावा उंडळ चिंतेत पंत सरदार अहो अशा वाघिणीचा तो चावा गणी माला कसा टेचावा डोक्यात गणी मी कावा बेटीचा दडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा कानानं हसत कबूल केला दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याची कान प्रतापगडाच्या पायथ्याची कान आला बेगुमान नाही त्याला दान शिवाजी राजाच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची अजी जी करील काही कल्पना युक्तीची अजी जी कानाने राजाला आली घेतली आणि दगा केला कानदा विमान मारण्याला कटारीचा वार त्यानं केला कर आवाज झाला चिलकट होतय अंगाला कानाचा वार फुका गेला कान गडबडला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचुडकलाला वाघ नखाचा मारा केला टरा पाडलं पोटाला तडा गेला कानाचा कोटाळा बाहेर आला जी बाहेर आला जी 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराज लहान असताना जिजामाता त्यांना रामायण महाभारत यासारख्या गोष्टी सांगत. महाराज लहान असताना सर्वकडे अंधार पसरलेले होतं. म्हणजे निजामशाही मुघलशाही हे हिंदूंवर अत्याचार करत होते व दिवसा या बहिणींची अब्रू लुटवत होते. हे सगळं बघून महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली व पहिला तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं व दुसरा राजगड किल्ला जिंकून मराठ्यांची राजधानी झाली. महाराज राजगडावर 26 वर्ष थांबले होते. त्यानंतर महाराज औरंगजेबाच्या भेटीस गेले. त्यांनी औरंगजेबाने त्यावेळेस महाराजांचा अपमान करून महाराजांना नजर कैदेत ठेवले. त्यावेळी महाराज आग्राहून सुटका होऊन महाराज राजगडावर आले. त्यानंतर महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला व महाराज छत्रपती झाले. महाराज लढाया खूप लढू लागले. त्यानंतर दत्तक यामुळे महाराजांचं 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचं निधन झालं. 14 मे 1657 रोजी पुरंदर येथे संभाजी महाराजांचा जन्म झाला. महाराज 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. 2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर जिजामातांनी त्यांचा सांभाळ केला. महाराजांना उत्तम असं शिक्षण दिले. 5-6 वर्षाचे असताना महाराजांना अनेक भाषा बोलू लागले, अनेक पुस्तकं लिहू लागले. आपण 7वीला गेलो, अजून आपल्याला मराठी वाचता येत नाही, ते महाराज पुस्तकं लिहू लागले.
त्यानंतर महाराज शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला गेले होते. घोड्यावर बसून गेले होते. हो तुम्ही 5 मिनिटं काय 2 मिनिटं घोड्यावर बसून दाखवा. हो अहो कसं होते तुमचे हाल. महाराज पाणी ऊन वारा न बघता घोड्यावर बसून आग्र्याला गेले होते. त्यावेळी महाराजांना दिसली नाही का कुल्फीची दुकान, दिसली नाही का कुरकुरे. अहो महाराज तिथून आग्र्याला गेले. त्यावेळी त्याच्यानंतर येताना महाराज मथुराला इथे थांबले. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मथुरा इथे ठेवण्यात आले. तेव्हा माझा राजा बोलला नाही असं, आबासाहेब मला तुम्ही घेऊन चला. माझा राजा असा बोलला की महाराज तुम्हाला स्वराज्याची गरज आहे, तुम्ही जा, मी थांबतो इथं. अहो आपली आई आपल्याला 9 वर्षाच्या असताना घराच्या बाहेर निघू देत नाही. त्या राजाला 9 वर्षाच्या असताना मथुरा येथे ठेवण्यात आले. त्यानंतर महाराज अनेक लढाया लढू लागले. महाराज 9 वर्षाला लढाया लढले, एकही लढ्यात अपयश झाले नाही महाराज. अहो अशी आहे माझे राजे. महाराजांचा नंतर घात झाला. महाराजांना पकडण्यात आले. त्यावेळेस औरंगजेबाचा सैनिक औरंगजेबाला बोलतो, हुजूर हुजूर संभा कैद हुआ है. तेव्हा औरंगजेब बोलतो, सुबह सुबह पी के तो नहीं आए, क्या बक रहे हो, संभा कैद हुआ है. तेव्हा औरंगजेबाचा सैनिक बोलतो, सच सच हुजूर संभा कैद हुआ है. त्यानंतर औरंगजेब बोलतो, महाराजांना उंटावर उलट लटकवा, साखळी काटेरी दंड अंगावर लटकवा. त्यानंतर गावातून महाराज उंटावर बसून जात होते. कोणी यायचं, कोणी दगड मारायचं, कोणी यायचं, कोणी शिव्या द्यायचं, कोणी यायचं तलवारीने अंगावर शिरायचं, सळ सळ रक्त खाली पडायचं. कोणी यायचं उंटाची शेपूट पिळायचं, उंट थया थया नाचायचा. साखळी काटेरी दंड जागी जखमा करायचे. कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या गाडीवर, कोण कोणाच्या खांद्यावर उभं राहून बघत होतं. कसा आहे हा संभाजी, कसा आहे हा राजा, ज्याने औरंगजेबाच्या नाकात दम करून ठेवला होता. कसा आहे हा संभाजी. अहो त्यानंतर महाराजांना औरंगजेबा समोर उभं करण्यात आले. तेव्हा औरंगजेब बोलतो, औरंगजेब जेव्हा बोलतो की मिला था ये मुझे आगरा में, हमें पूछा था इससे तुम्हें किसी का डर नहीं लगता. उसने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, पर हमारे वजह से सबको डर लगता है. हो असं म्हणणारा माझा राजा होता. त्यानंतर औरंगजेब आपला सिंहासन सोडून महाराजांसमोर गुडघे टेकून बसला. तेव्हा महाराज कवी कलशांना बोलता, कवी कलश तुम्ही कवी आहात, या प्रसंगी सुचते का एखादी कविता. अहो कसा आहे माझा राजा, मरण दारासमोर उभं तरी त्याला कविता ऐकायची आहे. तेव्हा कवी कलश म्हणता, राजन तुम हो साजन, देख तुम्हारा तेज तकत रंग. राजे काय तुमचा तेज, काय तुमचं शौर्य. हे तेज आणि शौर्य बघून औरंगजेब तुमच्या पायाजवळ येऊन बसलाय. हो पायाजवळ येऊन बसलाय. माझ्या राजाचे 40 दिवस हाल करण्यात आले. हो आपल्या मुलाचा पायात काटा टोचला तरी 6 दिवस काटा घेऊन बसतो. अहो पाय धरून बसतो. माझ्या राजाचा 40 दिवस शेर केला. अहो मागे एक पुष्पा नावाचा पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये तो हिरो बोलतो की झुकेंगा नहीं साला. आपल्या मुलांचा तो आदर्श आहे. अहो आपल्या मुलांचा तो आदर्श आहे. मुलांना सांगा की औरंगजेबासमोर आपला राजा 40 दिवस न अन्न पाणीचा 40 दिवस न झुकत उभा राहिला होता. हो माझा राजा न झुकत उभा राहिला होता. मग तेव्हा महाराजांना खूप हाल करण्यात आले. अहो पुष्पा दाखवण्यापेक्षा महाराजांना मुलांना छावा दाखवा. अहो सह्यारा दाखवण्यापेक्षा मुलांना छावा दाखवा. अहो असं जर मुलांना व शेतकऱ्यांना शिकवलं ना तरी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, एकही मुलगा फाशी घेणार नाही, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. अहो आपल्याला थोडं टेन्शन आलं तर आपण दारूच्या दुकानात जातो. अहो त्या
त्या मुलाची आई त्याला 2 वर्षाचे असताना सोडून गेली हो. तेव्हा माझ्या राजाला एका सुपारीचा खंडाचा व्यसन नाही हो माझ्या राजाला. अहो सुपारीचा खंड नाही हो माझ्या राजाला. हो सुपारीच्या खंडाचं रक्षण नाही. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की गौ माता की जय. मधल्या देवी मळ्यातून आपल्या गणेश मंदिरापर्यंत दुर्गा माता दौड निघते. सगळ्यांनी उत्सुक